जेव्हा आम्ही नाटक करायला येतो चॅलेंज नाही वाटत, ते म्हणजे असं एन्जॉयमेंट सारखं आहे. गावातली मुलं आम्हाला भेटतात, त्यांच्यासोबत आम्ही खेळतो, हसतो. आम्हाला कळतं की ह्याच्यात किती मजा येते. शहर सोडून गावामध्ये सुद्धा बरंच काही काही आहे. गावातली संस्कृती आहे, गावातल्या लोकांचं राहणीमान आहे. त्यांच्या एनर्जीशी आपली एनर्जी जुळवून घेणं, त्यांचे चित्रविचित्र प्रश्नांची उत्तरं आतल्यात पहिले नीट तयार करायची की त्यांच्या मनावर चांगला परिणाम झाला पाहिजे. त्यामुळे माझ्याकडे मुळात ऑडिशन हा प्रकारच नसतो की हे खूप छान आहे, चुणचुणीत आहे, मग त्याला आपण उचलूया. हे मला कधीच मान्य नाहीये. म्हणजे ह्या प्रशिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये अर्थ पाहिजे. अर्थ म्हणजे त्याला मॉनिटरी सपोर्ट पाहिजे. मित्रांनो, उन्हाळ्याची सुट्टी सुरू आहे आणि अशा सुट्टीमध्ये मराठी रंगभूमीवर एक बालनाट्य धुमाकूळ घालतोय. तो म्हणजे बाबल्याचे दोस्त 5 घोस्ट. चला आज या टीमबरोबर गप्पा मारूयात आणि या बालनाट्याबद्दल जाणून घेऊयात. मराठी रंगभूमीवर नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरील नवे प्रयोग रंगत असतात. सध्या सुबोध भावे प्रस्तुत आणि पल्लवी वाघ केळकर संकल्पित बाबल्याचे दोस्त 5 घोस्ट हे बालनाट्य मुलांना मोबाईलच्या आहारी गेलेल्या जगातून बाहेर काढत गावाकडच्या सुंदर आणि निरागस विश्वाची सफर घडवतोय. अभिजित कांबळे आणि संतोष सराफ यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेल्या या नाटकात बालपणीचे खेळ, घट्ट मैत्री, गोष्टी, निसर्ग आणि शेती यांचं सुंदर चित्र रंगवलंय. यासोबतच आकर्षक आणि विचारपूर्वक बनवलेलं इको फ्रेंडली नेपथ्य, संगीत, नृत्य आणि गाणी नाटकाची रंगत अधिक वाढवत प्रेक्षकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवतात. नाटकातल्या बालकलाकारांशी बोलल्यावर या नाटकाच्या माध्यमातून आपसुकच त्यांच्यामध्ये किती चांगले संस्कार रुजवले जात आहेत ते कळतं. आजकाल जसं आपण फोनचा वापर खूप जास्त करतो, की या नाटकातला जो मेन मेसेज आहे, थीम आहे की आपल्याला व्हॅल्यू मिळते की आपल्याला फोन कमी वापरायला पाहिजे आणि आपल्या आजूबाजूला जे सगळं नेचर आहे, निसर्ग आहे, आपण जर त्याला बघितलं तर आपण त्याच्यात रुळू शकतो. आपल्याला त्याच्यातही खूप मजा येऊ शकते. अभ्यास आणि नाटक म्हणजे चॅलेंज नाही वाटत, कारण जेव्हा आम्ही नाटक करायला येतो चॅलेंज नाही वाटत, ते म्हणजे असं एन्जॉयमेंट सारखं आहे. म्हणजे अभ्यासामधनं इकडे आलो की खूप रिलॅक्स वाटतं आणि एन्जॉयमेंट सारखं वाटतं. मी जेव्हा माझ्या गावाला जाते तेव्हा आमच्याकडे एक मोठं जांभळाचं झाड आहे. तिथून आम्ही जांभळं तोडायचो आणि मग ते खायचो आजीकडे. मग आजी आम्हाला आंबे द्यायची वगैरे. आम्ही खूप मजा करायचो. आमचा जो रोल आहे त्याच्यापासूनच म्हणता येईल वर्ल्ड क्रिएट होतं. म्हणजे आपण ह्याच्यावरती राहतो, ह्याच्याने आपल्याला गार वाटतं, हिला आपण पितो, मी वरती असतं आणि हिला आपण खूप किंवा करायला मदत करते. माझा रोल असा आहे की त्याच्यामध्ये मी खूप जास्त मोबाईल अडिक्टेड आहे आणि खऱ्यामध्ये पण मी तसाच आहे. आणि ते कळतं की ते कसं मोबाईलशी ॲडिक्टेड होऊन ते पण चांगलं नाही आहे. आणि हे नाटक करून ते शेती वगैरे हे निसर्ग ते खूप मस्त असते हे पण कळतं. आम्ही शहरातली सगळी मुलं आम्हाला गावात येऊन आम्ही तरी पण आधी तर आम्ही मोबाईलमध्येच असतो ॲज युजल, जसं शहरात असतो तसंच. बट मग जेव्हा आम्ही गावात रमतो, गावातला आम्हाला मजा यायला लागते किंवा गावातली मुलं आम्हाला भेटतात, त्यांच्यासोबत आम्ही खेळतो, हसतो. आम्हाला कळतं की ह्याच्यात किती मजा येते. तसंच मग आम्ही नंतर शेतीबद्दल पण करतो की आम्हाला आधी शेती कशी करायची हे माहिती नव्हतं. आता आपल्या ताटात अन्न येतं, बट त्याच्या मागची प्रोसेस काय ह्याच्याबद्दल शहरातल्या मुलांना आता जनरली काहीच आयडिया नसते. शेतकऱ्याला किती मेहनत करावी लागते, मग त्याच्यानंतर पीक येईल, मग त्याच्यानंतर पाऊस पडला तर, पाऊस नाही पडला तर काय, त्याचं काही नुकसान झालं तर, मग ताटातला एक एक दाणा येण्यासाठी शेतकऱ्याला किती मेहनत करावी लागते ह्याचं आम्हाला एकदम शेवटी नंतर जेव्हा कळतं तेव्हा तो सीन फार छान दिसतो. गावी जातो, तिथे माझी आजी राहायची, आता वारली ती, बट माझी आजी राहायची तेव्हा तिच्याकडे होते असे तांब्याची भांडी, पितळे, असं सगळं होतं ते. शहरातल्या मुलांचं भावविश्व आणि गावातल्या मुलांचं भावविश्व हे पूर्णपणे वेगळं असतं आणि त्यानंतर तेव्हा एकमेकांमध्ये ते सगळं मिसळतं तेव्हा ते त्यांना खूप एक्सप्लोअर करण्यासारखं. शहर सोडून गावामध्ये सुद्धा बरंच काही काही आहे. गावातली संस्कृती आहे, गावातल्या लोकांचं राहणीमान आहे. तर हे सगळं ते एका प्रकारे एक्सप्लोअर करतात आणि शहरातली संस्कृती एक प्रकारे स्क्रीनमध्ये जी अडकत चाललेली आहे ती गावाकडे येऊन मातीशी जोडलेलं राहणं कसं आहे अजूनही ते एक सांगणं आहे. सो असं एक प्रकारचं जगणं नाटकामध्ये आहे. गंमत आहे. म्हणजे त्यांच्या एनर्जीशी आपली एनर्जी जुळवून घेणं, त्यांचे चित्रविचित्र प्रश्नांची उत्तरं आतल्यात पहिले नीट तयार करायची की त्यांच्या मनावर चांगला परिणाम झाला पाहिजे. कारण मी थोडीशी म्हणजे थोडंसं सरकॅझम जास्त भरलेलं असल्यामुळे मला असे प्रश्न आले की माझ्याकडे एक वेगळी उत्तरं पण तयार असतात. पण मग मी विचार करते नाही, मुलं लहान आहेत,
वेगळा परिणाम होईल. त्यामुळे मी त्यांना जे आवश्यक असे मला गोष्टी सांगायच्या असतात त्याच गोष्टीतून मी त्यांना उत्तरं देते. पण गंमत येते. मी खरंच बालपण मिस करते, कारण बालपणातलं इनोसन्स, जगाकडे जगाची आपल्याकडे बघण्याची दृष्टी ही कम्प्लीट बदलते. आपण जेव्हा मोठे होतो तेव्हा आपल्याला माफी नसते, ते चुकीला माफी नाही, तसं आहे ते. मराठी नाटकांचं कौतुक अनेक दिग्गज कलाकारांनी वेळोवेळी केलेलं आपण पाहिलंय. मराठी नाट्यसृष्टीने केवळ प्रेक्षकांनाच नाही तर इतर नाट्यसृष्टीलाही कायमच भुरळ घातली आहे. बालनाट्यांच्या क्षेत्रातही मराठी रंगभूमीवर सादर होणारे दर्जेदार प्रयोग अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतात. याचं मोठं श्रेय लेखिका पल्लवी वाघ केळकर यांना जातं. वेगळे आणि मनाला भिडणारे विषय प्रभावीपणे मांडण्यात त्यांचा हातखंड आहे. बालनाट्यासारखा आव्हानात्मक विषयही त्यांनी अत्यंत सहजतेने आणि प्रभावीपणे रंगमंचावर उभा केलाय. मात्र कोणतीही कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भक्कम आर्थिक पाठबळाची गरज असते. अशा धाडसी निर्मिती साकारताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, विशेषतः आर्थिक जबाबदाऱ्या पेलताना. ही कलाकृती जास्तच खास ठरलेली आहे, कारण त्याला अर्थात सुबोध भावे यांचं म्हणजे ते सादर करते म्हणून आम्हाला लाभलेले आहेत. आणि अर्थात सगळी मुलं आज नाटकामध्ये काम करते. वर्षा दांदळेंसारखी एक अत्यंत सशक्त अभिनेत्री आहे. या आधीचे काही प्रयोग सिद्धिरूपा बाबरेकर आहे ॲक्ट्रेस, तिने केले होते. तर मुळात ही सगळी समविचारी मंडळी माझ्याबरोबर जोडली गेलेली आहेत की ज्यांना खरोखर मनापासून असं वाटतं की अशा पद्धतीचे आशय हे प्रेक्षकांपर्यंत, बालप्रेक्षकांपर्यंत पोहोचले पाहिजेत. तर त्यामुळे बालनाट्य ही फक्त बालिश आहेत हा आधी विचार आपण थोडासा बाजूला केला गेला पाहिजे. मला तर ती जास्त परिपक्व वाटतात. म्हणजे लहान मुलांबरोबर मी इतके वर्ष काम करते, जे पटकन लहान मे बी त्यांना मांडता नाही येणार, पण जे आपल्याला सांगायचं आहे, जे आपण त्यांच्या करवी पण सांगू पाहतोय, तर त्यांना पटत नाही असं खरंच नाही आहे. ते मनापासून ती गोष्ट स्वीकारतात आणि तितक्याच मनापासून ती गोष्ट पोहोचवण्याचाही प्रयत्न करतात. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही बालनाट्य आहेत. कारण सगळी मुलं हा आशय सशक्त पद्धतीने पोहोचवतात, कारण त्यांच्याबरोबर रंगमंचावरती साथ करणारी अनुभवही नटमंडळी आहेत. पण तरीसुद्धा त्याचं दडपण न घेता आणि खूप छान पद्धतीने ती गोष्ट सांगितली जाते. तिथे त्याचे फक्त कलाकार नाही दिसत आहेत, पण कॅरेक्टर्स दिसत आहेत आणि ते कॅरेक्टर मिळून एक उत्तम गोष्ट रसिकांपर्यंत पोहोचवत आहेत. जेवढी मुलं वर्षभर नाटकाचं प्रशिक्षण माझ्याकडे घेत आहेत, तर त्या प्रत्येक मुलाला रंगमंचाचा अनुभव दिलाच पाहिजे आणि तो त्यांनी घेतला पाहिजे. कारण जोपर्यंत ते तिथे बागडणार नाहीत तोपर्यंत त्याची जादू त्यांना कळणारच नाही. त्यामुळे माझ्याकडे मुळात ऑडिशन हा प्रकारच नसतो की हे खूप छान आहे, चुणचुणीत आहे, मग त्याला आपण उचलूया. हे मला कधीच मान्य नाही आहे, म्हणजे ह्या प्रशिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये. त्यामुळे सगळ्या मुलांना समोर ठेवूनच गोष्ट बांधली जाते आणि त्यांना घेऊन संपूर्ण नाटक करायचं आहे. तर मुळात आधी आपल्याला नाटकात काम करायला मिळणार हा मुलांचा एक उत्साह असतो आणि ती सगळी मोड सांभाळताना 100%, कारण कुठलीही गोष्ट करायची तर ती इतकी सहज शक्य नाहीच आहे. जितकं उत्तम आपल्याला साध्य करायचं आहे तर त्याला तितक्या जास्त अडचणी येणार हे अध्यरूत आहे, त्याला बदलू शकत नाही. पण त्याला आनंदाने जितकं आपण सामावून घेतो आणि त्याची तयारी मनाची आहे. सगळ्यात मोठं आव्हान तर म्हणजे 25 मुलं आणि संपूर्ण टीम, त्याला अर्थात इतका सपोर्ट आहे. माझे सगळे पालक खूप सजग आहेत ह्या सगळ्या गोष्टीसाठी, त्यांचा पाठिंबा असतो. हे विषय सादर झाले पाहिजेत आणि तुम्ही जिथे म्हणाल, जिथे प्रयोग करायचे तिथे आम्ही सगळे तयार आहोत. तेवढंच काय, आत्ता आम्हाला रंगमंचावरही ते सगळे साथ देत आहेत, सेट उचलण्यापासून ते प्रॉप्स हँडल करण्यापासून. सो ही जी सपोर्ट सिस्टीम आहे ना, ती या आव्हानांना फार कमी करते. तर त्यामुळे तशी मंडळी उभी राहणं, ज्या वेळेला माझ्या मनात एखादा नवीन विचार येतो, संकल्पना येते आणि ते नाटकाची जी बांधणी सुरू होते, तर सगळ्यात पहिलं आव्हान असतं ते म्हणजे मुलांना हँडल करणं. हे खूप आपली मुलं आहेत, म्हणजे त्यामुळे त्यांची मस्ती, त्यांना हँडल करणं सगळ्यात महत्त्वाचे आव्हान आहेत. की अशा पद्धतीचे आशय प्रेक्षकांपर्यंत जर पोहोचवायचे असतील तर त्याचे प्रयोग करणं, त्यांना तिथपर्यंत घेऊन जाणं आणि त्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लागते म्हणजे अर्थ पाहिजे. अर्थ म्हणजे त्याला मॉनिटरी सपोर्ट पाहिजे आणि तेही मी खूप
आनंदाने सांगेन आणि समाधानाने सांगेन की दरवेळेला खूप योग्य व्यक्ती ह्या प्रक्रियेमध्ये उभ्या राहतात. जसं आता यावर्षी माझ्याबरोबर चंद्रकांत गायकवाड म्हणून माझा मित्र आहे, जो स्वतः दिग्दर्शक आहे, तो आणि त्याची सहचारिणी प्रज्ञा गायकवाड, असे ते उभे राहिले. त्यांच्याबरोबर मी सुद्धा एक इनिशिएट घेतलं आणि आम्ही मिळून एक नाटक आत्ता त्याची निर्मिती करतोय. त्याचं प्रोड्युसर म्हणून सुद्धा एक खूप स्थान मला मिळालं, त्यांचा सपोर्ट मिळाला म्हणून पुढे जाता आलं. त्याच्या बरोबरीने आम्ही काही लोकांना आवाहन करतो आहोत, लाईक स्पॉन्सर्स असतील किंवा काय, की मुद्दा हा आहे की नाटकाचे प्रयोग झाले पाहिजेत आणि ही गोष्ट जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचली पाहिजे. मराठी व्यावसायिक नाटक जितक्या उत्तम पद्धतीने, आता तर खरं चांगले दिवस आलेत नाटकाला, की जी नवीन नवीन नाटकं येतात त्याला प्रेक्षक उदंड प्रतिसाद देत आहेत, तर तितकाच विचार बालरंगभूमीचा केला गेला पाहिजे हे मला अत्यंत प्रामाणिकपणे आणि खूप आग्रहाने वाटतं. आणि मला फार बरं वाटलं की कुठेतरी कोपऱ्यामध्ये, असं म्हणतो ना की अवकाश आहे खूप मोठं, त्याच्यामध्ये कुठेतरी कोपऱ्यामध्ये कोण ना कोणतरी आपल्या मेहनतीला बघत असतं. आणि तोच अनुभव आज मला मुंबई समाचारकडनं आला, कारण आम्ही कुठल्याच इलेक्ट्रॉनिक मीडिया, कारण हे करून झालं त्याला काही फार ग्रेट प्रतिक्रिया मिळत नाहीत हे माझ्या लक्षात आलं. त्यामुळे आम्ही ह्या विचारांमध्ये आहोत की आपण आपलं काम करत राहायचं, कधी ना कधीतरी कुठे ना कुठेतरी त्याची नोंद घेतली जाते. आणि ती खरंच आज तो अनुभव आला की तुम्ही स्वतःहून वेळ काढून इथपर्यंत आलात आणि या एका फ्रेममधनं कितीतरी लाखो लोकांपर्यंत हा मेसेज जाणार आहे. सो वी ऑल आर सो ग्रेटफुल टू यू अँड थँकफुल टू यू. की आजपर्यंत जे जे काही कोणती बालनाट्य आपण पाहिले ते पण कसे कार्टून असं वास्तववादी कुठले विषय नव्हते. आणि त्यातही आम्ही, म्हणजे माझ्या मिस्टरांनी आणि मी दोघांनी लेब्रेन ही कंपनी नव्याने सुरू केली. म्हणजे एक कसं नवं बाळ जन्माला येतं तसं पहिलं आपलं प्रोडक्शन. आणि पहिल्या प्रोडक्शनमध्ये मला नेहमी कायम असं वाटतं की एखाद्या लहानापासून का नाही सुरुवात व्हावी. हा विषय थाटणीचा होता आणि त्या विषयातून काहीतरी एक वेगळं आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचं आहे की एक जमीन हे वाचवा आणि मोबाईलपासून मुलांना दूर करा. तर तो विषय आज त्या लेब्रेन कंपनी आणि थिएटर कोलाज यातून जावा. आणि पल्लवी आणि आम्ही तशी खूपच जवळची असल्यामुळे पल्लवी कायम असे वेगळेच विषय मांडत असते. जो की आता सुट्टी पडली आहे की आई मला इकडे जायचं आहे, जसं आपण नाटकात म्हटलं डिझनीलँडला जायचं आहे. पण इथे तसं नाही आहे. गावी जाण्याची जी ओढ आपण इथे दाखवतो आहे ती खरंच आपण जी अनुभवली आहे ती मुलांना इथे अनुभवता येते. बाबल्याचे दोस्त 5 घोस्ट हे जरी बालनाट्य असलं तरी ते फक्त मुलांचंच मनोरंजन करत नाही तर मोठ्यांनाही त्यांच्या बालपणाच्या आठवणींमध्ये रमायला भाग पाडतं. मनोरंजनासोबतच एक महत्त्वाचा संदेश देणारं हे नाटक पाहून प्रेक्षकही भारावून जात आहेत. आत्ताच आम्ही थिएटर कोलाज यांची निर्मिती असलेलं एक उत्तम नाटक बघितलं. मी पूर्ण माझ्या फॅमिलीला घेऊन आलेलो आणि इतकं आम्ही ते एन्जॉय केलं. इतकी सुंदर प्रोसेस आहे, इतकं छान 1.5 तासाच्या फक्त वेळामध्ये त्यांनी इतक्या विविध विषयांना हात घातलेला आहे आणि खूप छान गुंफलेलं नाटक आहे. आणि असं जरी आपण म्हणत असलो की हे बालनाट्य असलं तरी बालनाट्य नसून आपण स्वतःला जे सो कॉल्ड मॅच्युअर्ड समजतो, तर आपल्यातल्या एक लहान मुलाला एक साथ घालणारं आणि लहान मुलांना मॅच्युअर्ड करणारं असं एक नाटक आहे. सो मी सगळ्यांना आवाहन करीन की हे नाटक न चुकता तुम्ही बघा आणि यातनं तुम्ही खूप छान असा मेसेज स्वतःला आणि समाजाला द्या. थीम होती ती प्रचंड चांगली होती. म्हणजे नेचरवरती तुम्हाला कसं कॉन्सन्ट्रेट करायचं हे चांगलं सांगणं प्रचंड म्हणजे डिफिकल्ट असतं. त्याची ती ॲक्ट बनवणं किंवा त्याच्यावरती नाटक सादर करणं खूप डिफिकल्ट असतं. पण तुम्ही लोकांनी ते सातत्याने एकदम चांगल्या प्रकारे केलं आणि मला ते प्रचंड आवडलं. ॲज अ चाइल्ड मला कळतं की त्या मुलांना पण स्कूलिंग वगैरे सगळं आहे, पण तुम्ही ते सगळं ॲडजस्ट करून त्यांना हेल्प केले आणि ते उभे पण राहिले आणि सगळं एक टीम म्हणून जे उभं राहणं असतं ना एकत्र, ते एकदम चांगलं होतं. एकदम स्ट्रॉंग बॅकग्राऊंड होतं. आजच्या डिजिटल युगात हरवत चाललेला निसर्ग, मैत्रिणी, गावाकडच्या संस्कारांची सुंदर जाणीव करून देणारं बाबल्याचे दोस्त 5 घोस्ट हे बालनाट्य सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. तुम्ही हे नाटक पाहिलं की नाही? अजूनपर्यंत जर हे नाटक पाहिलं नसेल तर आवर्जून लवकरात लवकर नाट्यगृहामध्ये जाऊन हे नाटक पहा. आणि अशाच रेकमेंडेशनसाठी मुंबई समाचार मराठीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.